ते बघा चमचमीत असा बैंगन मसाला भातासोबत, रोटीसोबत, नाही जमलं तर चपातीसोबत कसा केलाय आणि काय घातलंय, आणि हा बैंगन मसाला परफेक्ट असा आचारी पद्धतीने केलाय, कसा केलाय त्यासाठी पटकन रेसिपीला सुरुवात करूया। आता इथे हा कांदा घेतलाय आणि हा कांदा आहे ना आपल्याला असा किसून घ्यायचा आहे। तर एकदा ना या पद्धतीने तुम्ही करत भाजी करून बघा आणि अगदी बारीक सर असा किसून घ्यायचा आहे। तर तुम्ही आहे ना कापून सुद्धा घेऊ शकता। ते बघा असा जितका बारीक होतो ना तितकाच आहे ना भाजीमध्ये छान मिळून येतो कांदा। ते बघा काही मिनिटात होतं। तर तुम्ही आहे ना असं जर करायचं नसेल ना तर मिक्सर मधून आहे ना ग्राइंड करून कांदा घेऊ शकता। आता हा आहे ना व्यवस्थित असा किसून झालाय, साईडला ठेवूया। आता तसंच आहे ना इथं टोमॅटो घेतलाय आणि हा टोमॅटो सुद्धा आपल्याला असा बारीक किसून घ्यायचा आहे। अगदी चमचमीत अशी ही भाजी होती आणि या अगोदर ही तुम्ही भाजी केली की नाही ती मला कमेंट मध्ये कळवा बरं का। तर तुम्ही ना याचे बी सुद्धा काढून घेऊ शकता। तर मी इथलं बी नाही काढणार आहे, मी असंच किसून घेणार आहे हा टोमॅटो। किसल्यामुळे काय होतं ना जी साल असते ना ती साल सगळी अशी सेपरेट होती। तर हा आता एक टोमॅटो मी चांगला बारीक सर किसून घेतलाय। आता हे किसलेलं आहे ना हे साईडला ठेवूया आणि पुढची तयारी काय करायची ती बघूया। तर इथं ना ही मातीचं भांडं ठेवलंय मी आणि मातीच्या भांड्यामध्ये ना कोणतीही भाजी केली ना तर बघा चव आहे ना अगदी वेगळीच लागते त्याची। आता इथं 1 चमचा भर आहे ना तेल गरम करायला ठेवलंय आणि हे तेल आहे ना आपल्याला हलकसं गरम करून घ्यायचंय। आता यामध्ये घालायचे 1 चमचे कच्चे शेंगदाणे, म्हणजे जो मोठा चमचा असतो ना तो घेतलाय आणि वाटीचं जर म्हणाल ना तर अर्धी वाटीला सुद्धा ही कमी शेंगदाणे घेतलेले। आता हे शेंगदाणे आहेत ना आपल्याला हाय फ्लेमवर तेलातच बघा भाजून घ्यायचे। तर नॉर्मल आपण काय करतो शेंगदाणे सेपरेट भाजत असतो, तर एकदा ना असे तेलामध्ये ना शेंगदाणे भाजून घ्या बघा, त्याचा खमंग आणि खरपूसपणा आहे ना पूर्ण भाजीला लागतो। आता यामध्येच ना आपल्याला भाजकी डाळ घालून घ्यायची आहे आणि आहे ना 1 चमचा अख्खे धणे, आणि भाजकी डाळ जर म्हणाल ना तर ती सुद्धा आहे ना 1 चमचाच घेतलेली आहे आणि चांगलं आहे ना खमंग खरपूस भाजून घ्यायचंय। आता या स्टेजवर आहे ना तुम्ही गरम मसाले सुद्धा बघा तेलामध्ये भाजून घेऊ शकता, कारण हे आपल्याला नंतर आहे ना मिक्सर मधून फिरवूनच घ्यायचंय आणि 1-2 मिनिट चांगलं भाजून घेऊया। आता इथं बघा कोमट पाण्यामध्ये ना मी 2 ते 3 आहे ना बेडगी मिरची ती अशी आपल्याला पाणी यातलं निथळून घ्यायचं आणि मग तेलामध्ये घालून घ्यायची आणि ही सुद्धा आहे ना चांगली अशी भाजून घ्यायची आहे। तर बघा 1-2 मिनिट आहे ना मसाला चांगला असा भाजून झालेला आहे आणि हा आपण आहे ना काढून घेऊया। ते बघा मसाला आहे ना डिश मध्ये काढून घेतला आणि थोडाच असा कोमट करून घेतलाय, अगदीच थंड करून घेतलेला नाही। आता इथं मिक्सरचं भांडं घेतले आणि यामध्ये ना आपल्याला हा मसाला काढून घ्यायचा आहे। आता यामध्ये ना थोडंसं पाणी घालूया। इथं कोथिंबीर घेतली आणि कोथिंबीर आहे ना मी बघा काड्यासकट घेतल्यात, काड्यासकट आहे ना कोथिंबीर घातली ना तर सुगंध खूप छान येतो। आता यावर झाकण ठेवूया आणि अगदी बारीकसर वाटून घेऊया। ते बघा मसाला अगदी बारीकसर वाटून घेतलाय आणि हे ना खरंच या मसाल्याचा ना वास खरंच खूप छान सुटतो। जर असा मसाला तुम्ही आहे ना दोडक्याच्या भाजीला जरी घातला ना तरी बघा चव खूप छान लागते। आता इथं बाउलमध्ये ना मी पाणी घेतलेले आणि यामध्ये ना आपल्याला ही वांगी आहेत ना याची देठ काढून घ्यायची आहेत। तर मी आहे ना वांग्याच्या खूप साऱ्या रेसिपी माझ्या चॅनलवर आहे, तर त्यातली ना तुम्हाला कोणती आवडली ना ती मला कमेंटमध्ये कळवा। ते बघा वांग आहे ना छान असं चेक करून घ्यायचं, यामध्ये ना कीड वगैरे आहे का, आणि मी बघा बोलता बोलता आहे ना ह्यामध्येच टाकून दिलं। तसंच आपल्याला ही सगळी वांगी आहेत ना चेक करून, कसं होतंय ना माझं कॅमेरा आणि ट्रायपॉड तिथंच असतो, मग ते ना टाकताना ना त्यातच पडतं। ते बघा असं चांगलं चेक करूनच घ्यायचं चांगलं वांग, नाहीतर मग कीड वगैरे असतेच। तर हे
ते बघा वांगी आहेत ना चांगली अशी स्वच्छ करून घ्यायची आणि आता आपल्याला जी मेन प्रोसेस काय करायची ना ती बघूया। आता इथं प्लेट घेतली आणि या वांग्यामध्ये ना आपल्याला मीठ घालायचंय। वांग्यामध्ये ना असं मीठ घालून घेतलं ना तर बघा वांग्याला ना देठापर्यंत चव छान लागते। आणि बऱ्याचदा आहे ना बघा थंडीमध्ये किंवा पावसाळ्यामध्ये ना वांग थोडंसं पंचट असतं, म्हणजे वांग्याला चव नसते। आपण बऱ्याचदा बघा कालवण केल्यानंतर आहे ना कालवणाला भाजीला चव असते पण वांग्याला चव नसते। तर त्यावेळेस आहे ना तुम्ही असं वांग्यामध्ये ना मीठ घातलं ना तर वांग्याला चव सुद्धा छान लागते आणि कालवणामध्ये सुद्धा चव छान उतरते त्याची। आता इथं त्याच कढईमध्ये ना ही वांगी आपल्याला भाजून घ्यायची आणि अगदी एखाद दुसरा मिनिट हाय फ्लेमवर फक्त परतून घ्यायचे, बाकी काही करायचं नाहीये। तर आता ही ना वांग्याची भाजी मी 4 जणांसाठी करते म्हणून 4च वांगी घेतली। जर तुम्ही जास्त लोकांसाठी करणार असाल ना तर एकाच वेळेला जास्त सुद्धा वांगी घेऊ शकता आणि जो मसाला घेतला ना त्याची क्वांटिटी सुद्धा वाढवू शकता। तर अगदी हाय फ्लेमवर आपल्याला ही वांगी आहेत ना चांगली अशी डागलून घ्यायची, म्हणजे डाग पडले पाहिजेत त्याला। तर आता मी काय करणार आहे ना यावर आहे ना झाकण ठेवूया आणि एक वाफ काढून घेऊया, त्यामुळे काय होईल ना वांग सुद्धा चांगलं असं मऊसूद होईल आणि जे मीठ आहे ना ते वांग्याच्या देठापर्यंत सुद्धा जाईल। तर आता आपण चेक करूया। तर फक्त बघा एखाद दुसरा मिनिट वाफ घेतली जेवून घेतली, बाकी काही केलेलं नाही। आणि बघा पहिल्यापेक्षा ना वांग सुद्धा चांगलं असं मऊसूद होतं आणि शिजायला कमी वेळ लागतो। आणि जे मीठ आपण यामध्ये घातले ना ते मीठ सुद्धा याच्या देठापर्यंत जातं। आता आपल्याला हे वांग आहे ना काढून घ्यायचंय। ते बघा वांग सुद्धा चांगलं मऊसूद होतं। आता तेल थोडंसं कमी वाटतंय म्हणून यामध्ये ना मी आहे ना एखाद चमचा भरून तेल घालून घेणार आहे। तर तेल चांगलं गरम झालं, यामध्ये ना 1 चमचा जिरं घालूया आणि जिरं आहे ना आपल्याला चांगलं असं फुललं पाहिजे, त्याच्यामुळे ना जिऱ्याचा वास आणि खमंगपणा चांगला येतो, फोडणी सुद्धा चांगली बसते। ते बघा जिरं चांगलं असं फुललं की यामध्ये घालायचं आपल्याला किसलेला कांदा। आता हा कांदा आहे ना आपल्याला चांगला असा हाय फ्लेमवर परतून घ्यायचा आहे, थोडासा लालसर करून द्यायचा आहे आपल्याला हा कांदा। ते बघा कांदा हलकासा लालसर झालाय। आता यामध्ये ना आपल्याला हा किसलेला टोमॅटो घालून द्यायचा आहे, चांगला असा मिक्स करून घेऊया। आता यामध्येच ना 1 चमचा आलं लसूण पेस्ट घालायची आहे आणि हे व्यवस्थित असं भाजून घ्यायचंय तेल सुटेपर्यंत। ते बघा कांद्यात आणि टोमॅटोत ना तेल चांगलं सेपरेट झालंय। आता यामध्ये आपल्याला हा तयार केलेलं वाटण घालायचं आणि एखाद दुसरा मिनिट त्या वाटणामधून सुद्धा तेल चांगलं असं सेपरेट झालं पाहिजे। तर का तेल चांगलं यातून मसाला तेलामध्ये चांगला हा परतून घेतला ना तर बघा जी आपण भाजी करतो ना त्याला तवंग चांगला येतो। ते बघा एखाद दुसरा मिनिट आहे ना चांगला असा परतून घेतला आणि बघू शकता तेल यातनं चांगलं असं सेपरेट झालेलं आहे। आता यामध्ये घालायचंय पाव चमचा हळद आणि हे सुद्धा चांगलं मिक्स करून घ्यायचंय। आता यामध्ये घालायचे काही बेसिक मसाला। तर जो मसाला आपण आहे ना यामध्ये घालणार आहे ना त्यांनी आहे ना जी आपण भाजी करतो ना त्याची बघा चव खरंच खूप वेगळी लागते। आता इथं एक मोठा गच्च चमचा भरून आहे ना गोडा मसाला घेतलाय मी आणि गोडा मसाला आहे ना खरंच तुम्ही आवर्जून वांग्याला किंवा जी सुकी भाजी करणार असाल ना अंगापुरती त्यामध्ये तुम्ही घालून बघा, खरंच चव खूप छान लागते। आता हा मसाला सुद्धा चांगला मिक्स करून घेऊया। तर यामध्ये घालूया 1 चमचा लाल तिखट किंवा बेडगी मिरचीचं लाल तिखट घातलं ना या स्टेजला तरी हरकत नाही। आता हे सुद्धा चांगलं मिक्स करून घेतलं की यामध्ये जी आपण भाजून घेतलेली वांगी होती ना ती घालून घ्यायची आणि हे चांगलं एखाद दुसरा मिनिट परतून घेऊया। वांगी आहेत ना आपली जो मसाला आपण केलाय यामध्ये चांगली अशी कोट झाली पाहिजे। वांग्याला आहे ना मसाला सुद्धा बघा चांगला असा लागला गेला पाहिजे। आता यामध्ये घालूया चवीनुसार मीठ। तर आपण वांग्यामध्ये बघा मीठ भरलं होतं त्यामुळे मीठ थोडंसं कमी घालायचं, अगदी आपल्या ग्रेव्हीला लागलं पाहिजे इतपतच घालायचंय।
आता यामध्ये घालायचे आपल्याला गरम पाणी. तर आहे ना चुकून सुद्धा बघा ह्या स्टेजवर तुम्ही थंड पाणी घालू नका. आणि बघा अगदीच अर्धा ग्लास मी पाणी घातलेले, जास्त पाणी घातलेले नाहीये. आणि हे चांगलं असं एका उकडीमध्ये ना हे वांग चांगलं असं शिजलं जातं. आता यावर आहे ना झाकण ठेवूया आणि मीडियम हीटवर फक्त 5 मिनिटं आपल्याला हे वांग शिजवून घ्यायचंय. तर आपण आता वांग चेक करूयात. ते बघा वांग मस्त असं शिजलंय, गाळ झालेलं आहे आणि ग्रेव्ही सुद्धा बघू शकताय खूप अशी मस्त झाली. तर आपण सर्व कसं करायचंय ते बघूया. आणि याचा सुगंध आहे ना खूप असा सुंदर असा सुटलेला आहे. तर यावर आहे ना बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया आणि एकदम मिक्स करूया. आपला बैंगन मसाला रेडी झाला. तर इथं प्लेटमध्ये ना भात घेतलाय आणि हा आहे ना गरमागरम बैंगन मसाला भातासोबत अफलातून असा लागतो. परफेक्ट असा चवीचा झालाय. तर एकदा नक्की करा आणि आवडला तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. चॅनलला जर लाईक केलं नसेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल आयकॉन असतं ना ते दाबायला नक्कीच विसरू नका. चला तर मग भेटूया अशा झटपट आणि इन्स्टंट रेसिपी सोबत. तोपर्यंत पाहत राहा मेजवानी जेवणाची.